नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा रत्नागिरी जिल्हा, तालुका खेड, मुंबईपासून साधारणतः 250 किलोमीटर आणि पुण्यापासून साधारणतः 150 किलोमीटर अंतरावरचा नदी परिसर जवळ असलेला, वाडी वस्तीतील, डांबरी रस्ता असलेला, इलेक्ट्रिसिटी असलेली आणि प्लॉटमध्ये बोरवेल आणि प्लॉटला कंपाऊंड असलेला अशी ही जागा आहे. संपूर्णपणे मातीची जागा आहे. आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा, ही माझी आपणास विनंती. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण शेतजमीन किंवा इतर अनेक प्रकारच्या जमिनी जर शोधत असाल तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनल माझं नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून विक्रीसाठी अवेलेबल असलेल्या जमिनी, शेतजमीन किंवा इतर प्रकारच्या जमिनी खरेदी करत असताना आवश्यक असलेली कागदपत्र किंवा लीगल माहिती तसेच लागवडी संदर्भातील माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला मिळत असते. त्याच्यामुळे आपण रॉयल महाराष्ट्र चॅनल नक्की न विसरता सबस्क्राईब करा. आजची जी प्रॉपर्टी आहे ही 48 एकरची प्रॉपर्टी आहे. याचे 5 सातबारे आहेत. रिसेल प्लॉट आहे. ओनर याचे आउट ऑफ इंडिया असतात. पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे. उत्तम असा प्लॉट आहे. रस्त्यापासून हलका थोडा टेकडावर जातो आणि वरती प्लेन असलेला असा हा प्लॉट आहे. एकूण सातबारे याचे 5 आहेत. कनेक्टेड प्लॉट आहे. कंपाऊंड केलेला आहे या प्लॉटला. याचा उपयोग कशासाठी, तर याचा उपयोग आपण, सर्व गुणसंपन्न अशी जमीन आहे, आपण कशासाठी याचा वापर करू शकता. खाडीपट्ट्यातली जमीन असल्यामुळे आंबा बागही इथे चांगली होणार आहे. काजू बाग किंवा इतर कुठल्याही पद्धतीची हॉर्टिकल्चरची लागवड, अनेक प्रकारची याच्यामध्ये पिकंही घेऊ शकता. तसेच मसाला लागवड जर करायची असेल, स्पाइस प्लांटेशन जर करायचं असेल तर काळी मिरीसाठी अगदी उत्कृष्ट असा प्लॉट आहे. ब्लॅक पेपरसाठी. तसेच दालचिनी किंवा लवंग अशा स्वरूपाचे किंवा जायफळ अशा स्वरूपाची इतर मसाल्याची उत्पन्न आपण या प्लॉटमधून घेऊ शकता. हल्ली प्रति हेक्टर 7 लाख अनुदान मिळतं बांबू लागवडीसाठी. आपण बांबू लागवडीसारख्या जर पॅटर्नमध्ये इंटरेस्टेड असाल तरीसुद्धा आपल्याला या जमिनीचा वापर इथे करता येणार आहे. प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे. वाडी वस्तीतील प्लॉट आहे. प्लॉटमध्ये बोरवेल आहे. आपण जे समोर छोटंसं शेड बघता याच्यामध्ये बोरवेल आहे. रस्त्याला लागून बोरवेल मारलेली आहे. पाणी खूप चांगल्या पद्धतीचं, इलेक्ट्रिसिटी आहे. मुबलक प्रमाणामध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथं अवेलेबल आहेत. नॅशनल हायवेपासून साधारणतः 4-4.25 किलोमीटरचं अंतर आहे आणि खूप चांगला स्कोप असलेली अशी ही जमीन आहे. आपल्याला इतर जर काही ॲग्रिकल्चर पॅटर्न किंवा तत्सम काही शंका असतील तर आपण मला फोनवरही विचारू शकता. माझे फोन नंबर +91 9420 883311. माझा अजून एक नंबर +91 9823 434141 असा आहे. ही जमीन शेतजमीन असल्याकारणाने ही खरेदी करायची असल्यास आपल्याला शेतकरी असल्याचा दाखला लागतो. जर आपल्याकडे नसेल तर रॉयल महाराष्ट्र आपल्याला कम्प्लिटली ऑथेंटिक शेतकरी दाखला बनवून देण्यास मदत करेल. तसेच कोकणातील ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट व्यवहार करणारा माणूस या नात्यानं आमची ओळख आहे आणि ती तत्परता आम्ही प्रत्येक व्यवहारात पाळत असतो. त्याच्यामुळे आपल्याला ट्रस्टेड ट्रान्सपरंट लँड डील करायची असेल तर रॉयल महाराष्ट्राला आपण नक्की सबस्क्राईब करा, कॉल करा, प्लॉट व्हिजिट करा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स करा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. या प्लॉटची किंमत मालकांकडून 2.5 लाख रुपये प्रति एकर अशी कोट करण्यात आलेली आहे. किरकोळ निगोशिएबल होईल. काहीच्या काही पाडून मागणाऱ्या क्लायंटनी कृपया फोन करू नये. चांगला प्लॉट आहे. डेव्हलपमेंट कॉस्ट या प्लॉटची कमी आहे. इतर बऱ्याचशा डेव्हलपमेंट केल्या असल्याकारणानं तो पैसा खर्च वाचणार आहे. हा प्लॉट थोडासा अर्थ मूव्हिंग करणं आणि त्याच्यावर लागवडी करणं इतकंच आहे. पोट खराब आहे या प्लॉटला कमी आहे. त्याच्यामुळे जाणारं वेस्टेज हार्डली 48 एकरमध्ये 2-3 एकर जाईल. म्हणजे साधारणतः 45 एकरचा चांगला पोर्शन आपल्याला लागवडीसाठी या जमिनीमध्ये उपलब्ध असणार आहे. आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा,
माझं चॅनेल सबस्क्राईब करा. आपल्या काही शंका वगैरे असतील तर आपण त्या विचारू शकता. माझा कमेंट बॉक्स नेहमी ओपन असतो. सो आपण आपल्या शंका वगैरे मला त्याद्वारे आपण विचारू शकता किंवा माझे नंबर या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर आपण मला फोन करूनही संपर्क करून माझ्याशी बोलू शकता. कधी कधी फोन लागत नसेल साईटवर वगैरे असल्याकारणानं तो व्हॉट्सॲप मेसेज टाकत जा. मी संध्याकाळी सगळ्यांना कॉलबॅक करत असतो. तसेच प्लॉट्सची व्हिजिटिंग फी ही आमची पर डे 1000 असते आणि जर कुठं लाँग ट्रॅव्हलिंग असेल तर ट्रॅव्हलिंगचे चार्जेसही आम्ही घेत असतो. आज इथेच थांबतो. धन्यवाद.